पित्ताची सर्वात मोठी ओळख ही व्यक्तीला अस्वस्थता वाटते व छातीत जळजळ होते. कधी कधी छातीची खाली वेदना होतात. यावर घरगुती उपायांनी उपचार केला जाऊ शकतो. पित्तदुखी ही समस्या आज 60 ते 70% लोकांमध्ये आढळून येते. याला पित्ताशयाचे खडे असेही म्हणतात. पित्ताशयाचे खडे लहान खडे असतात जे पित्ताशयात तयार होतात. पित्ताशय एक हा शरीराचा भाग एक छोटासा भाग आहे. ही यकृतीच्या मागे आहे. जेव्हा पित्ताच्या संरचनेत असंतुलन असते तेव्हा पित्त मूत्राशयात खडे तयार होऊ शकतात. पित्ताचे खडे पित्ताशयामध्ये तयार होणारे छोटे दगड आहेत. पित्ताशयाचे खडे यकृतीच्या खाली राहतात आणि खूप वेदनादायक असू शकतात. यामुळे वेदनादायक परिस्थिती निर्माण होते. यावर वेळीच उपचार नाही केला ते करण्यासाठी मोठे ऑपरेशन करावे लागते. घरगुती उपायाने तुम्ही यावर इलाज करू शकता. एक सफरचंदाचा रस. वैज्ञानिक संशोधनानुसार जर एखाद्या व्यक्तीने दररोज सफरचंदाचा रस किंवा सफरचंद खाल्ले तर पित्ताशयाचे खडे तयार होण्याची जोखीम लक्षणीयरित्या कमी होऊ शकतात. सफरचंदाचा रस पित्ताशयाचे खडे मऊ करतो व त्यांना सहज बाहेर पडण्यास मदत करतो. सफरचंदाचा रस पिणे तुमच्या लहान आतड्यासाठी देखील फायदेशीर आहे. पोटातील अल्सर बरे करतो आणि मधुमेह रुग्णांसाठी योग्य मानले जाते. पण तुम्ही सफरचंदाचा रस जास्त प्रमाणात घेऊ नये कारण की त्यामुळे तुमचे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. रानटी फुटजाड. पिवळ्या रंगाची फुले येणारे रानटी फुटजाड पाणी, यकृत व मूत्राशय कार्य करण्यास मदत करते. पित्त उत्सर्जन प्रोत्साहन देते व विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. 1 चमचा डॅंडेलियनची पाने 1 कप पाण्यात मिसळा. नंतर श्वसनासाठी 5 मिनिटे सोडा. 1 चमचा मध घाला व मधुमेह रुग्णांनी हा उपचार टाळावा. तसेच इसबगोल. पित्ताशयाचे दगडावर उपचार करण्यासाठी उच्च फायबरयुक्त आहार अत्यंत आवश्यक आहे. इसबगोल विरघळणाऱ्या फायबरचा चांगला स्रोत आहे. कोलेस्टेरॉल पित्ताशयामध्ये बांधते व दगड तयार होण्यास प्रतिबंध करते. तुम्ही ते तुमच्या इतर फायबरयुक्त जेवणासोबत किंवा रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यासोबत घेऊ शकता. तसेच लिंबाचा रस व व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचे सेवन केल्याने पित्ताशयाचे खडे तयार होण्यास प्रतिबंध होतो. यासाठी रोज लिंबू पाणी प्यावे. सकाळी उठल्यावर तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता. सर्वोत्तम परिणाम दिवसभर भरपूर पाणी प्या. तसेच खोबरे तेल. जर तुम्ही पित्ताशयाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्यासाठी योग्य आहे. खोबरे तेलात असलेली चरबी लिव्हर सहज पचवते. 3 चमचे खोबरे तेल घ्या व 1/4 ग्लास सफरचंदाचा रस घ्या. अर्धा लिंबूचा रस घ्या. 1 लसूण घ्या. 1 लवंग आणि आल्याचा तुकडा मिसळा व हे मिश्रण रोज प्या. तसेच इसबगोल. पित्ताशयाचे दगडावर उपचार करण्यासाठी उच्च फायबरयुक्त आहार आहे. अत्यंत आवश्यक. इसबगोल विरघळणाऱ्या फायबरचा चांगला स्रोत आहे. कोलेस्टेरॉल पित्ताशयामध्ये बांधलेले दगड होण्यास प्रतिबंध करतो. तुम्ही ते तुमच्या इतर फायबरयुक्त जेवणासोबत किंवा रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यासोबत घेऊ शकता. तसेच ग्रीन टी. यात अँटीऑक्सिडंट असतात. तुमच्या शरीराला ऊर्जा देतात. जर कमी करतात. ते पित्ताशयाचे खडे देखील रोखू शकतात. सर्वोत्तम परिणाम तुम्ही दिवसातून किमान 3 कप ग्रीन टी प्या. तसेच मुळांचा रस. हा भाजी आवडती नसला तरी पित्तदुखीसाठी हा आणखी एक चांगला घरगुती उपाय. NCBI प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार मुळात कोलेस्टेरॉल व पित्ताशयाच्या दगडावर उपचार करण्यास मदत करू शकतो. मोठ्या पित्तदोषांसाठी दिवसभरात 5 ते 6 चमचे मुळाचा रस प्या. लहान दगडासाठी दिवसातून 1 किंवा 2 चमचे पुरेसे आहे. तसेच बीटरूटचा रस. फायबर, कॅरोटीनॉइड्स आणि फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध बीटरूटचा रस रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ओळखला जातो. यामुळे कोलेस्टेरॉलचे खडे बनू शकत नाहीत. तसेच यकृत कार्य सुधारते. पित्तदुखीपासून आराम मिळवण्यासाठी दररोज 1 कप बीटरूटचा रस प्या. तसेच शेवपळणी मुळांचा रस. शेवपळणीचे मूळ उत्कृष्ट किडनी टॉनिक आहे. ते पित्त उत्पादन उत्तेजित करते. असे मानले जाते की कचरा काढून टाकण्यास मदत करतो. लघवीचे प्रमाण वाढवितो. त्याचबरोबर पचनक्रिया सुधारते. हे जीवनसत्वे A, B, C आणि D आणि पोटॅशियम, लोह, झिंक यासारख्या खनिजाचा चांगला स्रोत आहे. असे दिसून आले आहे की पिवळ्या रंगाची फुले येणारे
रानटी फुलझाड म्हणजे सिंहपर्णी किडनी स्टोनला प्रतिबंध करण्यात मदत करते. तसेच व्हीटग्रासचा रस दीर्घकाळापासून आरोग्य सुधारण्यासाठी वापरले जात आहे. व्हीटग्रास लघवीचा प्रवाह वाढवतो, त्यामुळे दगड बाहेर पडण्यास मदत होते. तसेच नागदोन झाडाचे पाने या झाडाचे 3 ते 7 पाने दररोज खा. हे पाणी सेवन केलं तर रक्त पडायचे बंद होईल. ह्या झाडाचे पाने देठ मूळ व्याधीवर फायदेशीर आहे. तसेच किडनी स्टोनवर बी फायदेशीर आहे. किडनी स्टोन ते दगड बाहेर होऊन लघवी बाहेर पडण्यास मदत होते. तसेच राजमाचा रस याला राजमा शरबा असे म्हणतात. ह्या पारंपरिक पदार्थ हे भारतात अनेकदा खाल्ले जाते, जे मूत्राचे व किडनीचे रोग सुधारण्यासाठी वापरले जाते. असे अभ्यासावरून दिसून आले आहे की हे दगड विरघळण्यात आणि बाहेर काढण्यात मदत करतात. फक्त शिजवलेल्या राजमामध्ये पाणी गाळून एका भांड्यात काढून घ्या व दिवसभर तुम्ही हे ग्लासात घेऊन पाणी प्या. तसेच ओव्याचा रस विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी किडनी स्टोनला निर्बंध घालण्यास हातभार लावते. बऱ्याच वर्षांपासून ओवा औषधामध्ये वापर करण्यात आलेला आहे. शरीरातील घाण बाहेर काढण्यास मदत होते. ओव्याचा रस मेशनमधून काढून घ्या, त्याचा रस तुम्ही दिवसभर प्या.